श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपल्या घरी स्वामी समर्थ पादुका आगमन होणार आहे. सुरुवात केली होती प्रसाद प्रिपरेशनपासून. मस्त अशी वांग्याची भाजी, जिरा राईस, लापसी आणि दालचा बनवला आहे. सिंपल आणि सात्विक प्रसाद स्वामींसाठी तयार आहे. आता मी रांगोळी काढते. खूप सिंपल डिझाईन आहे पण स्वामींसाठी खूप खास आहे आणि मी खूप मनापासून काढली आहे. आता मी बनवत आहे फुलांचा हार. फ्रेश फ्लॉवर्स वापरले की पॉझिटिव्ह वाईब्स अजूनच वाढतात. सो मी एक स्वामींसाठी आणि एक दाराच्या तोरणसाठी हार बनवला होता. इतक्या प्रिपरेशनमध्ये थोडासा ब्रेक पण घेतला आहे भेळ खाण्यासाठी, कारण एनर्जी पण पाहिजेच ना. आता तो इमोशनल मुवमेंट आला आहे. स्वामी समर्थ पादुकांचे आगमन झालं आहे. खूपच इमोशनल आणि पॉझिटिव्ह फिलिंग आहे, शब्दात सांगताच येणार नाही आहे. हे आहे स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन. इतकी शांतता आणि पॉझिटिव्हिटी आहे की मन एकदम शांत झालं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. आता सुरू झालं आहे भजन आणि आरती. सगळ्यांनी मिळून स्वामींचं नाव घेतलं. हा मुमेंट खूप डिवाईन होता. श्री दत्तगुरु देवताय नमः. सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवताय नमः. सर्वे देवे नमः. सर्वे ब्राह्मणे आता पादुका प्रस्थान होत आहेत. थोडंसं इमोशनल वाटत होतं कारण माझं मन अजूनही भरलेलं नव्हतं. मला माझ्या हजबंडसोबत जोडीनं दर्शन घ्यायचं होतं पण त्यांना अजून यायला अर्धा तास तरी होताच. मी मनात स्वामींना रिक्वेस्ट करत होते, स्वामी प्लीज प्लीज एवढ्या लवकर जाऊ नका, मला जोडीनं दर्शन हवं आहे. पण शेवटी पादुका प्रस्थान झालंच. मनातून खूप वाईट वाटलं आणि स्वामींच्या पादुका प्रस्थान होऊन 10च मिनटं झाले तेवढ्यात माझे हजबंड पण घरी आले. मनात एक खंत राहिलीच होती. तेवढ्यात मला कळलं की पादुका आपल्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहेत आणि ते पण रात्री 9 वाजेपर्यंत. मग काय, आम्ही लगेच तिथं गेलो आणि जोडीने दर्शन घेतलं. तिथे अजिबात क्राऊड नव्हता. असं वाटलं की स्वामी फक्त आमच्यासाठीच थांबलेले आहेत. आणि तिथले सेवेकऱ्यांनी जे काय बोललं ना ते ऐकून तर मला खात्रीच पटली की स्वामी खरंच माझ्यासाठी थांबलेत. ते सेवेकरी असं म्हणाले की थांबा, तुमचं म्हणणं असं भरणारच नाही वाटतं. आणि त्यांनी त्या पादुका उचलून आमच्या डोक्यावर ठेवल्या. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. इतका इमोशनल आणि एक वेगळं डिवाईन पॉवर होती त्या क्षणामध्ये, हे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. स्वामी त्यांच्या भक्तांचं सगळं ऐकतात याची प्रचिती स्वामींनी पुन्हा एकदा दिली. मी मनातून खूप खुश झाले. मी स्वामींना थँक्यू म्हणाले आणि नंतर मग घरी येऊन रात्री 11 वाजता आम्ही प्रसाद घेतला. तर स्वामी सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करोत. बस एवढंच होतं आजच्या दिवसापुरते. खूप हॅप्पी, खूप मस्त असा माझा दिवस गेला. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवर नेहमी राहोत हीच इच्छा. आणि हा माझा होता स्वामी समर्थांच्या पादुका दर्शनचा एक मस्त असा अनुभव. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण करोत. थँक्यू.